प्रिलिम्स झाली की आपण 4-5 दिवस आपल्या रिलॅक्सेशनसाठी काढून ठेवले पाहिजे. 4-5 दिवसांमध्ये बराचसा हा डस्ट आहे तो सेटल झालेला असतो. मार्केटमध्ये स्पेक्युलेशन वगैरे चालू झालेलं असते की कट ऑफ किती लागणार आहे, कोणाची आन्सर की वगैरे करेक्ट आहे आणि आपल्याला पण थोडासा अंदाज आलेला असतो की आपण पास होणार आहे की फेल होणार आहे की आपण तळ्यात-मळ्यात आहे म्हणून. तर यामध्ये 3 प्रमुख कॅटेगरी आहेत. त्यामध्ये पहिले जे आहेत त्यांना वाटतं की कट ऑफपेक्षा मला नक्कीच 5-10 मार्क जे आहेत ते जास्त आहेत, म्हणजे ते शुअर शॉट पासवाले आहेत. दुसरी कॅटेगरी आहे त्यांना वाटतं की कट ऑफपेक्षा जो काही अंदाजित कट ऑफ आहे त्यापेक्षा मला 20 मार्क 15 मार्क जे आहेत ते कमी आहे. त्यामुळे मी डॅम शुअर आहे की मी फेल आहे. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे जी सगळ्यात डेंजर कॅटेगरी आहे त्याला आपण म्हणत असतो तळ्यात मळ्यातवाली कॅटेगरी. त्यांना माहित नाहीये की जोपर्यंत फायनल रिझल्ट येईल तोपर्यंत मी पास आहे किंवा फेल आहे. आणि ही जी तिसरी कॅटेगरी आहे यांची कन्फ्युजन आणि यांची विवंचना जी आहे ती एक्स्ट्रीम लेवलची असते. तर प्रत्येकासाठी प्रत्येक कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक असा स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे आणि तो प्लॅन काय आहे आता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पहिली कॅटेगरी जे शुअर शॉट पासवाले आहेत त्यांनी तुरंत मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे. 4-5 दिवस आपण घेतले पाहिजे, रिलॅक्स केलं पाहिजे, चिल केलं पाहिजे, कारण आता पुढचे 3 महिने जे आहे ते फार आपल्याला इंटेन्सिव्ह असणार आहे आणि या 3 महिन्यामध्ये जर ऊर्जा टिकवायची आहे तर कुठेतरी आपली बॅटरी चार्ज झाली पाहिजे. म्हणून तुम्ही 4 दिवस रिलॅक्स करा आणि त्यानंतर तुरंत मेन्सच्या तयारीला लागा. आता प्रिलिम्समध्ये खूप इंटेन्सिव्हली अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मेन्सच्या तयारीमध्ये आता आपल्याला तीच ती पुस्तकं जी आहेत ती आपल्याला वाचायला नको वाटतात. तर यू कॅन स्टार्ट विथ इझी सब्जेक्ट, जसं की यू कॅन स्टार्ट विथ एथिक्स. एथिक्सचा आता आपण प्रिलिम्सच्या मोडमध्ये गेल्यापासून अभ्यास केलेला नाही आहे आणि तसा एथिक्सचा विषय जो आहे तो सोपा आहे, लवकर कव्हर करता येतो. तर जोपर्यंत 12-14 दिवसानंतर निकाल येईल तोपर्यंत तुम्ही एथिक्सचे एकदा तुमचे जे काही नोट्स आहेत ते प्रिपेअर केलेले असतील, ते तुम्ही रिवाइज वगैरे केलेले असतील. आणि ह्याने फायदा काय होणार आहे की जे डॅम शुअर पोरं असतात त्यांनी एक्झाम झाल्यानंतर 2-3 दिवसामध्येच, प्रिलिम्स झाल्यानंतर बेसिकली 2-3 दिवसानंतरच मेन्सच्या दृष्टीने जो अभ्यास आहे तो चालू केलेला असतो. आता तुम्ही काय म्हणणार की एकदा निकाल लागू दे, मी तर पास आहे, आणि निकाल लागला की मग नंतर टेस्ट सिरीज वगैरे शोधून काढील आणि नंतर अभ्यास करील. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही एक पाऊल मागे आलेला असाल, कारण कुणी ना कुणी 2-3 दिवसानंतरच एक्झामच्या जो आहे तो मेन्सच्या दृष्टीने तयारी केलेली असणार आहे आणि दे हॅव एन एज ओव्हर यू. तर या पिरियडमध्ये आपण गाफील राहता कामा नये. तुम्ही पास आहात, 4-5 दिवस रिलॅक्स करा आणि लगेच मेन्सच्या तयारीला लागा. कमीत कमी एथिक्सचा हा जो विषय आहे त्याचे नोट्स एकदा डोळ्याखालून तरी घालून ठेवले पाहिजे. दुसरी कॅटेगरी जी आहे जे शुअर शॉट फेलवाली कॅटेगरी आहे, यांनी 1-2 दिवस शोक व्यक्त करायला हरकत नाही. मात्र त्यानंतर 28 सप्टेंबरला एमपीएससी राज्यसेवाची जी प्रिलिम्स आहे त्या दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे. आता मी फेल झालेलो आहे, इतिहास भूगोलाचं तोंड बघायची सुद्धा मला इच्छा नाही आहे, अशी मनस्थिती आपली झालेली असते. मात्र त्या मनस्थितीमध्ये आपण एमपीएससीच्या दृष्टीने कमीत कमी महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल याची काही स्टँडर्ड पुस्तकं आहेत, त्यांची यादी वगैरे आहे. तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही इंटरनेटवरून काढू शकता. ती पुस्तकं ज्यामधून एमपीएससीला इतिहासाची आणि भूगोलाची प्रश्न विचारले जातात त्याची आपण तयारी करायला हरकत नाही. आणि 1 महिना जो आहे आपल्याला मिळतोय साधारण जूनचा महिना, त्यानंतर 3 महिने साधारण आपण प्रिलिम्सची तयारी करणार आहे. तर या जूनच्या महिन्यामध्ये मेन्सच्या दृष्टीने आपल्याला एखादा विषय कव्हर करता येतो का तशी आपण तयारी केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये तुम्ही ऑप्शनल विषय जर निवडला आहे पण त्याचा अभ्यास नाही केलेला आहे तर कमीत कमी त्याची एखादी स्टँडर्ड बुकची बेसिक रिडिंग जी आहे ते आपण करून ठेवायला हरकत नाहीये. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे, जी सर्वात डेंजर कॅटेगरी आहे, ज्याला आपण म्हणत असतो तळ्यात मळ्यातवाली कॅटेगरी, यांना जोपर्यंत पीडीएफ हातामध्ये येत नाही निकालाची तोपर्यंत माहित नाहीये की आपण पास आहे की फेल आहे. या कॅटेगरीने काय करायचं, 4-5 दिवस एक्झाम नंतर आपण चिल मारलोय. आता 4-5 दिवसानंतर आपण एसे रायटिंग म्हणा किंवा आपण ऑप्शनलची रिडिंग म्हणा किंवा आपण करंट अफेअर्स जे आहे ते पॉलिश करायला सुरुवात केली पाहिजे. याचे फायदे काय आहे, यूपीएससीने जर सांगितलेलं आहे की 1000 ते 1200 शब्दांमध्ये तुम्ही एसे लिहायचं आहे आणि तुम्हाला आत्ता त्या घडीला नको लिहू वाटते तर तुम्ही कमीत कमी 200 शब्दांमध्ये, 300 शब्दांमध्ये किंवा 500 शब्दांमध्ये निबंध लेखनाचा आता सराव करायला सुरुवात केली पाहिजे. कारण ही जी तुमची प्रॅक्टिस आहे, इन केस यू पास, जर तुम्ही पास झाला तर ही जी निबंध लेखनाची जी प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला समोर जाऊन कामाला येणार आहे. आणि असं पण होणार नाही की तुम्ही पूर्ण निकाल लागूस तर जो 10-15 दिवसांचा जो वेळ होता तो वाया घालवला. इन दॅट केस यू विल नॉट बी ॲट कम्प्लीट लॉस. दुसरं, करंट अफेअर्स जे तुम्ही प्रिलिम्सच्या दृष्टीने वाचून ठेवलेलं आहे त्याचा तुम्ही थोडासा पुन्हा रिव्हिजन करू शकता, त्याला पॉलिश करून ठेवू शकता. कारण मेन्सची जेव्हा टेस्ट सिरीज तुम्ही लावाल, आन्सर रायटिंग जेव्हा लावाल त्यावेळेस हे जे प्रिलिम्ससाठी वाचलेलं करंट अफेअर्स आहे त्याचा तुम्हाला पुरेपूर इंट्रोडक्शनमध्ये म्हणा, बॉडीमध्ये म्हणा किंवा कन्क्लुजनमध्ये म्हणा त्याचा पुरेपूर वापर करता येणार आहे. तर हे 10 दिवस जे आहे ते सदुपयोगी टाकायचे असतील तर आपण कमीत कमी करंट अफेअर्सची तयारी करून ठेवली पाहिजे. अभ्यास करायची इच्छा नाही आहे, पुस्तकं बघायची इच्छा नाही आहे, युट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहे, टॉपरच्या स्ट्रॅटेजीज आहे, त्या टॉपरच्या स्ट्रॅटेजीज बघू शकतात. आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे, फ्रेमवर्क कसं असलं पाहिजे, कंटेंट कुठून कुठून गोळा केला पाहिजे, वेगळे सोर्सेस काय आहे त्याच्यावर थोडासा आपल्याला अभ्यास करता येईल. सो यू कॅन बी अ बिट रिलॅक्स ऑल्सो अँड यू कॅन प्रिपेअर इन द डायरेक्शन ऑफ एक्झाम ऑल्सो. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू.